करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील सरदार गल्लीत हरी वसंत झिरंगे आणि शेजारी लक्ष्मण लोहार यांची घरं शेजारी शेजारी आहेत. हरी झिरंगे हे कुटुंबियांसमवेत देवदर्शनासाठी परगावी गेले होते, तर लक्ष्मण लोहार हे घराला कुलूप लावून फुलेवाडीतील घरी राहण्यासाठी गेले होते. यात संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी भर वस्तीतील झिरंगे आणि लोहार यांच्या बंद घरांची कुलपं तोडून घरात प्रवेश केला. झिरंगे यांच्या घरातून जवळपास 11 तोळे वजनाचे दागिने आणि लोहार यांच्या घरातील दागिने आणि 20,000ची रोकड असा एकूण सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. याशिवाय चोरट्यांनी गावातील एक ब्युटी पार्लर आणि बांगड्या विक्रीचे दुकान फोडून किरकोळ साहित्याची चोरी केली. आज सकाळी या चोऱ्यांची माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेमुळे प्रयाग चिखली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी झिरंगे आणि लोहार यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.